झी 24 तास एक पाऊल पुढे. तुझा आवडता खेळ कोणता? लपाछुपी. कारण त्या एका छान लपते ना पटकन. हा खेळ नाहीये. माझ्यासाठी हाच खेळ आहे ज्याच्यात जिंकण्याचे माझे चान्सेस थोडे हाय असतात. त्यामुळे लपाछुपी हा माझा फेवरेट खेळ आहे. संदीप तुझा? मी बॅडमिंटन खूप खेळायचो आधी. इट वॉज ऑलमोस्ट लाईक अ पॅशन. खूप खेळायचो आधी. क्रिकेट थोडाफार अगदीच, पण बॅडमिंटनला कुठल्या गेमनी टेक ओव्हर नाही केलं. पण नंतर माझा तो जसा स्पोर्ट हा भाग सुटला, जसं मी पेंटर आणि ह्याच्यामध्ये गेल्यानंतर, सो त्यामुळे परत जरा एक सिनेमाच्या निमित्ताने परत आल्यामुळे जरा बरं वाटलं. जरा त्या निमित्ताने परत फिट, त्या निमित्ताने जरा व्यायाम वगैरे सगळं सुरू झालं. या खेळमध्येही आता जो इंटरेस्ट वाढला असेल पण? हो नक्कीच, कारण त्यांनी जर इंटरेस्ट बिल्ड केला नसता तेजसनी ॲज अ डिरेक्टर, तर तो स्क्रीनवर दिसला नसता. कारण आणि खरंच अप्रतिम गेम आहे. म्हणजे मी कधी ह्याच्याकडे आधी बघितलं नव्हतं. जेव्हा इन्साईट मला मिळालं, कारण अत्यंत सेकंड फास्टेस्ट गेम, फर्स्ट फास्टेस्ट ऑलमोस्ट इन द वर्ल्ड, आणि फास्टेस्ट गेम म्हणून मला असं वाटतं. ती शूट पण कशी केली ती तेजस इंटरेस्टिंगली सांगेल. मॅचेस, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू शूट बास्केटबॉल ऑन स्क्रीन. आय थिंक तेजस वुड टेल यू. बेसिकली मॅचेस करताना आम्ही काय केलं होतं की आमची ॲक्टर्सची एक टीम होती आणि एक ऑपोनंट टीम होती. त्या ऑपोनंट टीम आम्ही प्रत्येक वेळेला प्लेयर्सच आणले की एक चांगला म्हणजे प्रॉपर एक मॅच व्हावी, त्याच्यामध्ये पूर्णपणे एनर्जी असावी. कारण काय होतं, मॅच समजा आपण स्टेज करायला गेलो तर मग ते खूप असं दिसतं की हे स्टेज केल्यासारखं आहे. ते न करता आम्ही असं ठरवलं की याला पहिल्यांदा आपण मॅच खेळवूया. मग खरंच दोन्ही टीममध्ये अतितटीचा सामना झाला आणि त्याच्यामध्ये जो आम्हाला ॲक्च्युली रिस्पॉन्स हवा होता तो आम्हाला मिळाला. आणि आम्ही मल्टिपल अँगल्सनी शूट करत होतो. त्याच्यामुळे कारण एक ॲक्शन परत रिपीट करणं एका गेममध्ये इतकं सोपं नसतं. मग तो टाईम पण तुम्हाला पाहिजे आणि ती एनर्जी पण मिळत नाही. सो आम्ही ॲक्च्युअल लाईव्ह पोर्शन आधी काही शूट केला आणि तो मॅचमध्ये म्हणजे तो फिल्ममध्ये वापरला. आणि मग थोड्या ज्या हाय पॉईंट्स होते किंवा लो पॉईंट्स होते तेवढे फक्त आम्ही परत आमच्या पद्धतीने शूट केले. पण ते सुद्धा ॲज अ स्टेज काही नव्हतं. तो त्यांना आम्ही करायला सांगितलं की आपल्याला हे अचीव करायचं आहे, आता तुम्ही खरा गेम खेळा. त्यामुळे प्रत्येक वेळेला जेव्हा बास्केटबॉल आपण बघतो तो ॲक्च्युली खरा गेम आहे. ते शूटिंगसाठी केलेलं खोटं नाटं असं नाही आहे. तर तेवढा पोर्शन जरी असेल तरी तो लोकांनी पूर्णपणे ते इन्व्हॉल्व होऊन खेळलेलं आहे. मल्टीकॅम त्याच्यासाठी शूट केलं कारण आम्हाला कुठलंच रिपीट करायचं नव्हतं. सो आम्हाला छान मिळालं. आणि प्लेयर्स असल्यामुळे ॲक्टर्सकडून एखादी गोष्ट होणं, म्हणजे क्रिकेटमध्ये तरी एक वेळ ठीक आहे, तुम्ही बॅट फिरवू शकता किंवा असा जवळून बॉल टाकून तुम्ही कॅच पकडू शकता. बास्केटबॉलमध्ये तुम्हाला बॉल टाकल्यानंतर तो गेला पाहिजे, रिंगमध्ये गेला पाहिजे. म्हणजे तुमची प्रॅक्टिसच असायला लागते, दुसरं तुम्हाला ऑप्शन नाही आहे. जे दाखवतं आपण किंवा ॲड्समध्ये वगैरे बघतो ते स्टेज आहे, एवढीशी रिंग दिसते आणि ते जवळनं बास्केट, तसं नाही केलं आहे आम्ही कुठे. म्हणजे फिल्ममध्ये अख्खं दिसतं की प्रॉपर गेम सुरू आहे. मला असं वाटतं तो हाय पॉईंट होता आमचा. आम्ही 4 दिवस शूट करत होतो मॅचेस, फक्त मॅचेस शूट केल्या आम्ही आणि ऑलमोस्ट 7 मॅचेस आम्ही शूट केल्या. मजा आली. आणि सगळ्यात मला याच्यात मेन्शन असं करावं लागतं की शूट चालू असताना जो गेम सुरू होता तेव्हा शॉट टाकला की आमचे कॅमेरा ऑपरेटर्स टाळ्या वाजवायचे. म्हटलं अरे तुम्ही शूट करताय, मॅच काय बघताय तुम्ही. इतके इन्व्हॉल्व्ह व्हायचे ते की सगळे टाळ्या वाजवायचे. मग मी शेवटी त्यांना सांगितलं की आता तुम्ही मॅच शूट करा, नंतर आपण परत एक मॅच खेळू. सो नंतर ॲट द एंड आम्ही छोटीशी एक 5 मिनिटाची मॅच परत खेळवली त्यांची. आणि त्यात कादंबरी इन्व्हॉल्व? नाही, कादंबरी नव्हती. मला नेलं नाही त्यांनी मॅच बघायला. मॅच नागपूरला शूट केलं, नागपूरला शूट झाला मॅचेस. मला मॅच बघायला जाण्याची इच्छा होती, किमान कॅमेऱ्याच्या मागून टाळ्या वाजवण्याची इच्छा होती, जी पूर्ण केली गेली नाही. कादंबरी, जाता जाता इन शॉर्ट तुझ्या चाहत्यांना, प्रेक्षकांना काय सांगशील फिल्मबद्दल? मला असं वाटतं नवीन वर्षाची सुरुवात होते. दुसऱ्याच आठवड्यामध्ये अजिंक्य नावाचा एक खूप छान सिनेमागृहात येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. यापेक्षा छान न्यू इयर गिफ्ट काय असू शकतं. मराठी प्रेक्षकांनी मल्टिप्लेक्सेसमध्ये सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा जरूर बघावा. आय एम शुअर यू गाईज विल एन्जॉय. संदीप, तुझ्याकडून प्रेक्षकांसाठी? मला असं वाटतं जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतरच्या सगळ्या फिल्म्स आल्या त्या सगळ्या एक विनिंग हे होत्या. म्हणून आपले बच्चन एक स्टार झाले की की जिंकणं, एक कॉमन मॅननी जिंकणं. किंवा त्याच्यानंतर डोंबिवली फास्ट आली ज्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड वे ऑफ की माणसाला हवे पण ते मिळत नाही, मग त्याचा तो हे वगैरे.
इथे एक खूप छान वेगळा कॉन्सेप्ट अजिंक्य ह्याला आहे. ह्याला एक छान एक हे आहे की जिंकण्याच्या पलीकडे पण काही गोष्टी असतात आणि ते आयुष्य त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्यांनी एक तुमचं एक बघण्याचं हे वाढतं जे ह्या फिल्ममध्ये आहे की एखाद्या गेमकडे तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा जो एक पर्स्पेक्टिव्ह आहे तो वाढतो. हे या फिल्ममध्ये आहे. त्यामुळे एक नवीन वर्षाच्या निमित्ताने आयुष्याकडे बघण्याच्या, तुमच्याकडे खेळाकडे, तुमच्या व्यवसायाकडे बघण्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह या फिल्मनी मिळेल असं मला वाटतं. नक्कीच. चला, या फिल्मसाठी तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने तुम्ही बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तेव्हा हा सिनेमा नक्कीच चित्रपटगृहांमध्ये जाऊनच पहा. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट पी श्रीनिवास सोबत जयंती वाघधरे, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.